नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु ल देशपांडे उर्फ पु ल उर्फ भाई यांनी लिहिलेलं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे। व्यक्ती आणि वल्ली ह्याच्यात काल्पनिक व्यक्तिरेखा यांचा समूह आहे। विसंगती, वेगवेगळे स्वभाव अशा असलेल्या लोकांची काल्पनिक चित्र पुलंनी इथं उभी केलेली आहेत। हे पुस्तक अतिशय गाजलं आणि 1965 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार पुलंना या पुस्तकासाठी मिळाला होता। या पुस्तकामध्ये पुलंनी अनेक व्यक्तिरेखा उभा केलेल्या आहेत। वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत त्याच्यात। यातल्या काहींची उदाहरणं मी इथं देतो। पहिलं आहे नारायण। नारायण हे असं पात्र आहे जे प्रत्येक लग्नात दिसतं, म्हणजे अगदी पंचांग आणण्यापासून ते बस्ता बांधण्यापर्यंत, आहेरापासून जेवणावळीपर्यंत सगळ्या गोष्टी नारायण एकटा करत असतो। तो अगदी चौफेर असं लढत असतो, म्हणजे सोनं कुठून घ्यायचं, मंगळसूत्र कुठून घ्यायचं, अंगठी कुठं करायची हे सगळंच नारायणच ठरवत असतो आणि घरातलं कुणीही त्याला विरोध करत नसतो। असं हे पात्र नारायण। दुसरं आहे चितळे मास्तर। आपल्या हातात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला घासून पुसून जगात पाठवायचं याच्यासाठी झटणारे चितळे मास्तर। वाक्यातला शेवटचा शब्द मुलांच्या तोंडून वदवणारे चितळे मास्तर। असे हे चितळे मास्तर पूर्वीचे जे चितळे मास्तर असतात, ज्यावेळेस पुलं त्यांच्याकडे शिकत असतात आणि त्याच्यानंतर पुलंना भेटायला ज्यावेळेस ते येतात त्यांच्यात अनेक बदल झालेले असतात, तरी त्यांना एक जी सवय असते ती बदललेली नसते, ती म्हणजे चपला विसरून जायची। एकदा असंच पुलं त्यांना एका मित्राच्या घरी आणायला जातात। तिथलं एक वाक्य पुलंनी अतिशय छान लिहिलेलं आहे। स्टँडवरनं पुलंना त्या चितळे मास्तरांच्या चपला ओळखायच्या असतात, तर पुलं म्हणतात, कुठल्याच चपलेच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या। असे हे चितळे मास्तर। त्याच्यानंतर आहेत पेस्टन काका। 100% पेस्टन काका अशीच पुलंनी त्यांची ओळख करून दिलेली आहे। ते पेस्टन काका पर्सेंटेज कसं काढत होते माहीत नाही, पण ते प्रत्येक गोष्टीत सेंट% डिवाइन असं म्हणायचे। पुलंची आणि यांची भेट रेल्वेच्या एका प्रवासात झाली आहे असं पुलंनी लेखन केलेलं आहे। ते पुलंना तुकाराम महाराजांचे अभंग म्हणायला सांगत असतात, स्वतः गात असतात, मानाविना डोलवत असतात। असे हे पेस्टन काका। त्याच्यानंतर आहेत अंतू बर्वा। कोकणी मातीत उगवलेला आणि तिथंच पिकलेला असा हा व्यक्ती अंतू बर्वा। खरं तर अंतू बर्वांना सगळे शेठ म्हणत असतात। ते शेठ नसतात, पण एक दुकान कधीतरी काढलेलं असतं, त्यामुळं ही शेठ नावाची उपाधी त्यांना चिकटलेली असते। बोलणं कायम तिरकस। चहात दूध कमी हे सरळ सांगायचं नाही। म्हैस तुरतास गाभण काय रे झंप्या असं म्हणायचं। असा हा अंतू बर्वा। कोहिनूर बघायची त्यांना खूप इच्छा असते। एकदा पुलं लंडनला जाणार आहेत असं कळतं, तर ते अंतू बर्वा येऊन सांगतात की येताना कोहिनूर नक्की बघून या। असे अंतू बर्वा। पुढचा आहे नामू परीट। गिरायकांनी धुवायला दिलेले कपडे, धुवायला दिलेला शर्ट अगदी हक्कानी अंगात घालणारा, ते घरून त्याच गिरायकाच्या समोर जाणारा असा हा नामू परीट। चोरून ऐकणे, पैसे उधार मागणे, ते परत न करणे, अशा सगळ्या गोष्टी लाज न बाळगता करणारा हा नामू परीट। अशी अनेक पात्र याच्यात उभी केलेली आहेत। त्यात एक हरितात्या म्हणून देखील। ते हरितात्या असतात ते कायम इतिहासातच रममाण असतात, म्हणजे शिवाजी महाराज असो, पेशवाई असो, त्या काळची जो इतिहास आहे त्यांचा तो अगदी तोंडपाठ आणि प्रत्येक गोष्टीत जणू काही ते स्वतः तिथं उपस्थित होते असं, म्हणजे अमुक घडलं आणि आम्ही स्वतः तिथं उभे होतो अशाच अर्थाने सगळं सांगणारे, कायम इतिहासातच जगणारे, वर्तमानाशी कसलाही संबंध नसणारे हरितात्या। कुठलीही गोष्ट पुराव्याने साबित असं सुरुवात करणारे हरितात्या। पुलंनी यांच्याबरोबर अनेक दिवस काढले असं पुलंनी यात लिखाण केलेलं आहे। अशी अनेक व्यक्तिचित्र त्यात आपल्याला वाचायला मिळतात। त्यात सगळ्यात गाजलेलं, लोकांनी डोक्यावर घेतलेलं असं एक पात्र आहे, ते म्हणजे सखाराम अप्पाजी गटणे। अतिशय विनोदी पात्र आहे हे। एक साधारण शाळेत जाणारा मुलगा आहे किंवा प्राज्ञ परीक्षेत पास झालो म्हणून पेढे वाटणारा हा मुलगा आहे। सुरुवातीला पुलंना कळतं की यांचं ड्रॉइंगचं किंवा पेंटिंगचं दुकान आहे, तर पुलंना वाटतं याच्या वडील कोणीतरी पेंटर असतील, मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती कळल्यानंतर पुलं चाट पडतात। असा हा सखाराम अप्पाजी गटणे। साहित्याशी एकनिष्ठ राहा असा सल्ला पुलं देतात आणि तो मात्र साहित्याशीच एकनिष्ठ राहतो आणि लग्न करत नाही, म्हणून शेवटी त्या घटनेचे वडील
पुलंकडे येतात आणि त्याला लग्नाला उभा करा म्हणून सांगतात. शेवटी पुलंनी त्या जो धडा आहे त्याचं शेवट करताना असं लिहिलंय की साहित्याचा बोळा निघाला आणि पाणी वाहतं झालं. अशी ही अनेक विसंवादी पात्र पुलंनी या पुस्तकात उभी केलेली आहे. निखळ करमणूक करणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. अतिशय करमणूक होईल तुमची, हसायला येईल, विनोदी पात्र आहेत एक एक. आणि तुमचा अभिप्राय या पुस्तकाविषयी मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.